विपक्षामध्ये द्वितीय सत्रामध्ये धावा बनवण्यासाठी उतरली आहे ती मात्र जीविका 11 आसरे टीम. अगदी आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा बनवल्या गेल्या त्या मात्र 46 आणि 47 धावांचं आव्हान तगडं आव्हान उभारलं गेलंय ते मात्र जीविका 11 46 धावांचं आव्हान उभारलं गेलंय ते मात्र आसरे या संघाविरोधामध्ये. कशा प्रकारे या धावा डिफेंड केल्या जाणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. पहिला बॉल या इनिंग्सचा खोलात टाकले स्क्वेअरचा कटचा फटका लाजवाब आहे. डीप थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. आलाय 4 धाव संख्येसाठी या इनिंग्स मधला पहिला चौकार. देऊया संधी डीजेला. धन्यवाद. आतिश यांच्या बॅटमधून अगदी पहिल्याच बॉलवरती संघर्ष करत असताना धावांचं पाठलाग करत असताना आलाय पहिला चौकार. अगदी आपण पाहताय आतिश समाधान यांच्या विरोधामध्ये हवी ठरताना दिसतात. आता फॉलोअप डिलिव्हरी कशी हाताळली जाणार पाहणं गरजेचं असेल. समाधान यांचा हा बॉल अगदी समोरच्या दिशेमध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. अगदी संदीप सरांनी या आधीच्या मॅचमध्ये आम्हाला सांगितलं होतं षटकार चौकार मारल्यानंतर संयम बाळगणं अपेक्षित असतं आणि अगदी तेच तिथे आतिश यांनी करून दाखवलंय. खोलात टाकलेलं या बॉलला सन्मान दिलं. या बॉलवरती ड्राईव्ह केलं. अगदी ग्लान्स करत असताना एक सिंगल 5 धावा आता एकूण धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या आसरे संघाच्या विरोधात. खोलात टाकलं या बॉलला निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता समाधान यांनी देखील कमबॅक केलंय. चांगली डिलिव्हरीज हाताळले जात आहेत. वारदोली टीमचा जर विचार करायला गेला ना सातत्यपूर्व पनवेल विभागामध्ये खेळ करत असताना आणि मागील 2 वर्षांमध्ये कर्जत खालापूरमध्ये अगदी हाहाकार माजवून ठेवला या टीमने आणि आज पलसदरी नगरीमध्ये एकांतरित खेळ करण्यासाठी इथे उतरले. समाधान यांचा हा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू उचलून फेकेपर्यंत जर पाहायला गेलं ना अगदी लाजवाब थ्रो पाहायला मिळतं. अगदी यष्टी रक्षकाकडे अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामधून तिथे चेंडू डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये फेकला. यावरून कॉन्फिडन्स पाहू शकता आपण वारदोली टीमचा. जिथे अगदी आपण धाव संख्येचा जर विचार करायला गेलं ना आमच्या समोर साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये सार्थक जोडले गेले. 6 धावा एकूण धाव फलकावरती झाल्यात ते मात्र द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आसरे टीमच्या पुन्हा एकदा खोलात टाकलं. या बॉलला ड्राईव्ह केलं जात आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साह्याने आता एकूण धाव फलकावरती पाहायला मिळतोय ते बिनबाद 7 धाव संख्येवरती. या षटकातील अजून जर पाहायला गेलं ना काही चेंडूंचाच खेळ शिल्लक आहे. 7 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलं. इथे ऑन साइडला फटका खेचायचा होता काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल झालंय. तू की मी बोलत असताना जेल ड्रॉप झाला आणि तत्पूर्वी जर पाहायला गेलं ना 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली या पुढील येणारे 18 बॉल्स देखील सांगून जातील. ही कॅच घेणं अपेक्षित होतं. वारदोली टीम तुम्हाला सलामीची जोड साकली. अगदी पहिल्या षटकामध्ये बाद करण्याची संधी देखील होती परंतु चुकी झाली आहे. आता त्या चुकीला विसरून जावं लागेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 9 धाव संख्या झाली एकूण ती मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टार्गेट जर पाहायला गेलं ना 46 धावांचं आव्हान आहे. 9 धावा पहिल्याच षटकामध्ये बनवल्या गेल्यात. अगदी कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. वारदोली टीम कडून अगदी ही अपेक्षा नव्हती परंतु तिथे चुकी घडली आहे आणि तिथे जर पाहायला गेलं ना साधा सोप्पा जेल ड्रॉप झालाय. अगदी तिथे क्षेत्ररक्षक देखील तिथे इंजर्ड झालेत. क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा एक नियम असतो म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा नियम लागू असतो. जेव्हा आपला कोणताही खेळाडू इंजर्ड होत असतो ना तेव्हा तुमचा 12वा प्रतिनिधी तिथे नेहमीच जात असतो आणि हाच ग्रामीण टेनिस क्रिकेटचा नियम आहे. आता तिथे जर पाहायला गेलं एकांतरित तिथे आता क्षेत्ररक्षक इंजर्ड झालेत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 9 धावा एकूण धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत दुसऱ्या सत्रामध्ये ते मात्र आसरे टीमच्या आणि एकूण 46 धावांचं तुम्हाला इथून टार्गेट चेस करायचं. कशा प्रकारे या पुढील येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये या धावा चेस केल्या जाणार. जीविका 11 यंगस्टार आसरे टीम
अगदी क्रिकेटमध्ये एक वाक्य वेट वॉच अँड नो, अगदी हे तीनही वर्ड्स जे आहेत ना, अगदी क्षेत्ररक्षण करत असताना असो किंवा फलंदाजी करत असताना तुम्हाला पुकारणं गरजेचं असतं. आपल्या समवेत असणाऱ्या खेळाडूला कॉल देणं अपेक्षित आता असतं आणि तीच चुकी तिथे अगदी जर पाहायला गेलं ना वार्दुली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि पहिलाच झटका तुम्ही P1च्या षटकामध्ये देऊ शकले असते. तिथे एक झेल ड्रॉप झाला आणि एकूण धावसंख्या बनली आहे ती मात्र एकही गडी तंबूच्या आसऱ्याला परतलं नसताना जीविका 11 यंगस्टार आसरे टीमच्या 9 धावा. अजूनही इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे 46 धावसंख्येचा पाठलाग केलं जाणार. चला स्पीडअप करा. दोनही टीम्स वेळेचं बंधन आहे आपल्यावरती देखील. सामना पुन्हा एकदा सुरुवात होताना दिसेल. तिथे आता जर पाहायला गेलं गोलंदाजीसाठी तेजस आलेत. 18 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 46चं आव्हान आहे. खोलात टाकलाय फटका लाजवाब आहे. बॅट मधून अगदी स्वीट साऊंड, अगदी समोरच्या टेकडीवरती चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी आला. इट्स अ मॅक्सिमम. अगदी पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं जाते. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 15 धावा झाल्यात धाव फलकावरती. एकूण जर एकंदरीत जर पाहायला गेलं ना, जीविका 11 यंगस्टार आसरे टीमच्या अगदी चांगली फटकेबाजी केली जातीये. ती मात्र जीविका 11 यंगस्टर टीमच्या माध्यमातून 15 धावा तर बनवल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं ना 46चं आव्हान आहे तुमच्या समोर. कशा प्रकारे आता इथून फॉलोअप डिलिव्हरीच्या माध्यमातून तुम्हाला इथून निर्धाव बॉल फेकावे लागतील. तेजस यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. खोलात टाकले. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. चांगली फॉलोअप डिलिव्हरी होती. क्षेत्ररक्षक तिथे अगदी जर पाहायला गेलं फंबल झाले. दुसरे धावेचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. पहिला झटका बसलाय ते जीविका 11 यंगस्टर आसरे टीमला. ते मात्र फलंदाजीतून बाद होताना दिसलेत. ते मात्र सचिन देऊयात संधी डीजे मास्टरला. आई 11 यंगस्टर आसरे टीमच्या 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर इथून पाहायला गेलं ना 30 धावा इथून बनवायच्या आहेत. ते मात्र द्वितीय सत्रामध्ये जीविका 11 यंगस्टर आसरे टीमला पुन्हा एकदा तेजस सज्ज होताना दिसतील या सामन्यामध्ये. कशा प्रकारे गोलंदाजी आता इथून हाताळली जाणार. खोलात टाकले. पुन्हा एकदा फुलर लेनचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तेजस यांच्या माध्यमातून चालू आहे. एकच सिंगल आता तिथे मिळेल. शांत आणि संयमी खेळ एकांतरित जर पाहायला गेलं ना तिथून करताना दिसतीये ती मात्र आसरे टीम. मला तर वाटते दोनही टीम प्रथमतःच जीविका 11 यंगस्टर आसरे टीम पहिल्यांदाच मला तर वाटते पलसदरी नगरीमध्ये खेळ करते. याआधी जर पाहायला गेलं ना वार्दुली टीम या मैदानावरती या पलसदरी गावामध्ये खेळली आहे आणि त्यांना अनुभव देखील आहे. खोलात टाकले. या बॉलला देखील क्रिकेटच्या पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा उपयोग केला जात आहे. वारंवार चांगली डिलिव्हरीज हाताळले जात आहेत तेजस यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहायला गेलं ना धाव संख्येला रोख लगावला गेलाय. 17 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात एका गडीच्या मोबदल्यानंतर. सतरा धावा झाल्यात. पुन्हा एकदा तेजस खोलात टाकले. या बॉलला चेंडू अगदी जर पाहायला गेला आतली एज घेऊन समाधान नाही करणार आहेत कोणती चुकी. दुसरा झटका बसलाय तो मात्र
करण्यात आलाय सन्माननीय आतिशजी भुवर यांच्याकडून. आतिशने अजिंक्यजी भुवर यांच्याकडून अगदी जर पाहायला गेलं लगातारचे 3 षटकार आतिश याने जर ठोकले ना तर अगदी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज अगदी इथे देण्यात येईल आतिश याला. अजिंक्यजी भुवर सर, अगदी तुम्ही इथे उपस्थित असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत केलं जाईल. ऋतिक आता नवीन फलंदाज पाहायला मिळतात, ते मात्र जीविका 11 यंगस्टर आसरे टीमसाठी एकूण जर आता इथून पाहायला गेलं ना 29 धावा इथून बनवायचे आहेत आणि एकूण इथून आता बॉल बाकी असतील ते 13. आणि आमच्या समोर आता टेक्निकल रूममध्ये कर्जत समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी बोराडे सर आता इथून हँडल करताना दिसतील. अगदी फटका लाजवाब आहे, स्लॉट मध्ये होता, समोरच्या प्लॉट मध्ये पाठवलाय, 6 धावांसाठी आला, उत्तुंग असा षटकार देऊया संधी डीजेला. ला 13 चेंडू 29ची गरज असतानाचा आलेला षटकार. आता एकांतरितच आता इथून गरज आहे येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये ती मात्र 23 धावसंख्येची. आतिश यांच्यासाठी जर अगदी पाहायला गेलं ना कॅश प्राईज देखील आले सन्माननीय अजिंक्यजी भुवर साहेबांच्या माध्यमातून. लगातारचे 3 षटकार आणि 5,000 रुपयांचं तब्बल कॅश प्राईज असेल. आसरे टीमचे खऱ्या अर्थाने खंदे समर्थक आहेत, त्याच गावाला मला तर वाटते बिलॉंग देखील करत असतात. बोरोसे 12 चेंडू अगदी जर इथून पाहायला गेलं ना 23 बनवायचे. पलसदरीची एवन जोडी अगदी आपण पाहताय, स्वरूप दरेकर इथे आलेत, अगदी रात्रभर ते अगदी श्रृंखला कव्हर करत असतात. स्वरूप दरेकर आपलं देखील खूप सारं कौतुक. 12 चेंडू 23ची गरज असताना आता मला तर वाटतं अति स्ट्रायकिंग एंडवरती असतील, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने कॅश प्राईज लगावण्यात आलाय अजिंक्यजी भुवर साहेबांच्या माध्यमातून. 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे, परंतु इथून कॅश प्राईज पेक्षा जर म्हटलं गेलं ना तर इथून सामना जिंकणं महत्त्वाचं असेल, ते मात्र जीविका 11 यंगस्टर टीमला देखील. 12 चेंडू 23ची गरज असतानाचा नवीन गोलंदाज अगदी आपण पाहू शकताय समीर आता इथे आलेत. कशा प्रकारे आता इथून डिलिव्हरी हाताळले जाणार पाहणं गरजेचं असेल. चला स्पीडअप करा वारदोली टीम, मी आपणास विनंती करतोय, वेळ आपण बराचसा घेताय. 12 चेंडू 23ची गरज असतानाचा सागर यांचा पहिला बॉल. समीर यांचा पहिलाच बॉल अगदी जर पाहायला गेलं स्लॉट मध्ये होता, पुनश्च एकदा पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय, 6 धावांसाठी आलाय, पुनश्च एकदा ब्रँडेड 6. खऱ्या अर्थाने खंदे समर्थक आहेत जीविका 11 यंगस्टर आसरे टीमचे, जिथे आता 11 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. एक हाती किल्ला लढवताना दिसतीये की काय आसरे टीम, हे देखील इथून पाहणं गरजेचं असेल. आतिशांच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी केली आमच्या समोर अगदी सार्थक आम्हाला सांगतायत. आतिश तब्बल 7 चेंडू आणि 20 धावसंख्येवरती खेळतायत आपल्या टीमसाठी, जिथे 46ची गरज असताना तब्बल वैयक्तिक 20 धावांवरती खेळतायत. म्हणजे तब्बल अर्ध लक्ष या एका खेळाडूने इथे कव्हर केलंय. जिथे आता पुन्हा एकदा जर पाहायला गेलं ना समीकरण बदललंय समीरच्या विरोधामध्ये. 11ला 17ची गरज असताना पंचांचं डिसिजन येते, जमिनीला 2 समांतर हात केले जात आहेत. इट्स अ वाईट बॉल. इथून पहिलेच जर पाहायला गेलं तर धावा तुमच्याकडे कमी आहेत वारदोली टीम, आणि तिथे फेकले गेलेला हा अवांतर धाव. इथे आता जर इथून पाहायला गेलं ना येणारे बॉल्स असतील 11 आणि इथून 16 धावसंख्येची गरज असेल, ते मात्र जीविका 11 यंगस्टर आसरे टीमला देखील. अजूनही जर पाहायला गेलं ना षटकार हॅट्रिक इथून कंप्लीट केली जाऊ शकते, परंतु त्यासाठी फटकेबाजी करावी लागेल.
समीर यांचा हा बॉल पुन्हा एकदा लाईन लेंथ पाहावी लागेल. पंच आमच्याकडे निश्चितच वळतील आणि अवांतर स्वरूपात आणखी एक धाव इथे मिळाली जाईल. ती मात्र जीविका 11 यंगस्टर आसरे टीमला देखील. आता इथून 15ची गरज आहे. समीर थोडीशी आता जर पाहायला गेले ना खराबीची कामगिरी करताना दिसतोय या मॅच मध्ये, जिथे तुमच्याकडे धावा कमी आहेत, जिथे 12 चेंडू 23ची गरज असतानाचा आलेला षटकार, त्यानंतर फेकलेले लगातारचे 2 अवांतर धाव. आता इथून जर पाहायला गेलं ना थोडंसं फ्रंटफूट वरती पाहायला मिळतीये. ती मात्र जीविका 11 यंगस्टर आसरे टीम देखील. 11 चेंडू आता इथून 15ची गरज आहे. निर्धाव बॉल्स फेकावे लागतील. किमान इथून जर पाहायला गेलं ना आतिश यांचा झेल तुम्हाला इथून कॅरी करावा लागेल किंवा या फलंदाजाला बाद देखील करावं लागेल. समीर यांचा हा बॉल, संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पाठी पोहोचणार का? चुकी झालीये की काय? वारदोली टीमच्या माध्यमातून इथून कंप्लीट केले जात आहेत तब्बल 2 धावा. आता 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. समीर यांनी संधी निर्माण करून दिली होती, परंतु एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी बराचसा दूरवरती राहिलाय त्या बॉल पासून. परंतु झेल कॅरी करणं किंवा या मॅच मध्ये एफर्ट दाखवणं अपेक्षित होतं. 2 धावा मिळाल्यात. आता 10 चेंडू 13ची गरज आहे आसरे टीमला देखील. समीर यांना पुन्हा एकदा संधी क्रिएट करावी लागेल. आतिश सारख्या मोठ्या फलंदाजाला इथून बाद देखील करावं लागेल या मॅच मध्ये जर तुम्हाला देखील इथून कमबॅक करायचं असेल. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता. पंच निश्चितच आमच्याकडे वळतील. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा हा बॉल अवांतर स्वरूपात इथे 1 धाव मिळाली जाते आणि या अवांतर धावेच्या साह्याने आता 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि आता इथून गरज असेल ते मात्र तब्बल 12 धावसंख्येची. 12 धावसंख्येची गरज असताना बॅटच्या अगदी प्रॉपर बिडल झालं नव्हतं. अगदी तिथे जर पाहायला गेलं ना क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावसंख्येसाठी आलाय हा चौकार. चौकार इथे मिळालं जात आहे. पुन्हा एकदा अगदी जर पाहायला गेलं कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू फेकायचं होतं. पंच पुन्हा एकदा सांगत असताना इट्स अनदर वाईट बॉल. जिथे 8 धावसंख्येची गरज होती तिथे आता जर पाहायला गेलं एकूण 7 धावसंख्येची आता इथून गरज असेल ती मात्र जीविका 11 यंगस्टर आसरे टीमला. खोलात टाकले या बॉलला समोरच्या दिशेमध्ये. चेंडू सीमा रेषा पार धाडले. 6 धावसंख्येसाठी आलाय षटकार. नावंडे टीम मी आपणास विनंती करतोय की आपण आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं. विकी डिसिजन आपण आपला लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचं. गोलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय आणि प्रथमतः गुंडगे टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 7ची गरज असतानाचा आलेला षटकार. आता इथून 1 धावसंख्येची गरज असेल ती मात्र जीविका 11 यंगस्टर आसरे टीमला. खोलात टाकले या बॉलला. आता संधी निर्माण झाली आहे. झेल कॅरी करणं अपेक्षित आहे. इथून आता फलंदाज बाद होताना दिसतील. आतिश तब्बल जर या खेळाडूचा विचार करायला गेलं ना 10 चेंडू आणि 32 धावांची भरदार केली आहे. निश्चितच या खेळाडूसाठी टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. आपल्या संघाला अगदी जर पाहायला गेलं ना 46 धावांची गरज असताना वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळलाय आणि बाकी टीमने जर अगदी पाहायला गेलं ना इथे 14 धावा बनवल्यात. आता इथूनही 1 धावसंख्येची गरज